तर आज दरवर्षी सारखा यावर्षीसुद्धा मी मसाला बनवत आहे 1 किलो प्रमाण एवढा. आणि छान वर्षभर टिकतो, खराब होत नाही, अगदी रंग चव जशीच्या तशी राहते बघा. या मसाल्याची अगदी अचूक प्रमाणासहित आपण हा मसाला बनवत आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी तर ह्या 4 प्रकारच्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. अगदी थोडं थोडं तेल टाकून ह्या मिरच्या आपण भाजून घेणार आहोत. आणि नंतर मग हे 22-23 प्रकारचे खडे मसाले जे घेतले आहेत ते एक एक करून भाजून घेणार आहोत. कारण काही मसाल्याला कमी वेळ लागतो भाजायला, काही मसाल्याला जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला वेगवेगळं भाजायचं आहे. आणि जे समान वेळ लागतो ज्या मसाल्याला भाजायला ते एकत्र भाजायचे. तर आता इथे मी ही काश्मीरी मिरची घेतली आहे 250 ग्राम, म्हणजे पाव किलो एवढी. आता ती आपल्याला या कढईमध्ये भाजून घ्यायची. भाजून म्हणजे खूप काळी करायची नाही आहे, फक्त थोडीशी गरम करून घ्यायची आणि काढून घ्यायची. अगदी थोडं थोडं तेल टाका. तेल नाही टाकलं मिरच्या भाजता वेळेस तरी देखील चालतं, पण मी अगदी थोडंसं नावाला म्हणून तेल टाकलं आहे. ह्या मिरच्या आपण मार्केटमधून आणून निवडून 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत, त्यामुळे फार वेळ लागणार नाही मिरच्या भाजायला. आता ही मिरची भाजून झाली आहे, आपण काढून घेणार आहोत. या मोठ्या एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. आता ही पांडी मिरची घेतली आहे मी पाव किलो, ती सुद्धा भाजून घ्यायची आहे आपल्याला. आता ह्या मिरच्या सुद्धा आपण काढून घेत आहोत. ह्या मिरच्याचं प्रमाण मी प्रत्येकी 250 ग्राम म्हणजे पाव किलो घेतला आहे. 4ही प्रकारच्या मिरच्या आपण पाव किलो एवढ्या प्रमाणामध्ये घेतल्या आहेत. आता ही टाकायची आहे आपल्याला संकेश्वरी मिरची. ही सुद्धा थोडीशी परतून घ्यायची, म्हणजे भाजून घ्यायची. ह्या वेगवेगळ्या मिरच्या घेण्याचं कारण म्हणजे या मसाल्याला कलर तर खूप छान येतो, पण चवसुद्धा अप्रतिम येते. त्यामुळे आपल्याला ह्या 4 प्रकारच्या मिरच्या घ्यायच्या. आता ही मिरची सुद्धा परतली आहे, काढून घेऊ आपण. एका मोठ्या भांड्यामध्ये काढा, म्हणजे लवकर हे मसाले थंड होतील. आता इथे पाव किलोच बेडगी मिरची सुद्धा घ्यायची आहे. आता ही सुद्धा मिरची आपण काढून घेणार आहोत. कढई खूप गरम आहे, लक्षात ठेवायचं, हाताला चटका बसू शकतो. यामध्ये आपण थोडंसं अगदी तेल टाकून घेऊ. आता ह्या मिरच्या मी साईडला ठेवते, म्हणजे इथे कसं पसारा जास्त दिसणार नाही. अगदी थोडंसं तेल टाकलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या तेलामध्ये आपण हे 250 ग्राम धने घेतले आहेत, म्हणजे पाव किलो. आता हे भाजून घ्यायचे आणि मसाले मध्यम आचेवरच भाजायचे, घाई करायची नाही. कारण तुम्ही मसाले मध्यम आचेवर भाजले तर अगदी त्याला सुगंध खूप छान येतो आणि चवसुद्धा मस्त लागते मसाल्याची, म्हणजे टिकून राहते. आपण मिरच्या ह्या साईडला ठेवून देऊ. आणि आता हे
एक एक करून बाकीचे मसाले पण भाजून घ्यायचेत आपल्याला. धनेसुद्धा छान खमंग भाजले आहेत बघा. आपण ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता यामध्ये आपण इथे 20 ग्राम तेजपत्ता किंवा तमालपत्र घेतलं आहे आणि 20 ग्राम दगडफूल टाकायचं. दगडफूल टाकायचं आहे. आता या दोन्ही मसाल्याला सारखा वेळ लागतो भाजायला, त्यामुळे सोबत भाजायचे. काही मसाले आपण एकत्र भाजणार आहोत आणि काही वेगवेगळे भाजणार आहोत. अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि खमंग होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. आता हे पण काढून घेऊ आपण. आता दालचिनी टाकते 20 ग्राम, नागकेशर 20 ग्राम, त्रिफळा 20 ग्राम, हे स्टार फूलसुद्धा 20 ग्राम आणि अजून टाकायचं आहे आपल्याला काळी मिरी 20 ग्राम, मसाला वेलची किंवा मोठी वेलची 20 ग्राम, लवंग 20 ग्राम. आता या मसाल्याला जवळजवळ सारखा वेळ लागतो भाजायला, त्यामुळे आपण हे एकत्र भाजत आहोत. थोडंसं तेलसुद्धा टाकते आणि खमंग अगदी मध्यम आचेवर भाजून घ्यायचे. आता हे मसाले थोडेसे भाजत आले की यामध्ये टाकायची जायपत्री 20 ग्राम आणि मायपत्रीसुद्धा 20 ग्राम टाकायची आहे. याचा असा सुगंध सुटेपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्यायचं. आता या मसाल्याचा ना खूप छान असा सुवास दरवळत आहे किचनमध्ये. काढून घेऊ आपण हे. खूप गरम असल्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला हे काढायचं आहे. आता याच कढईमध्ये आपण राहिलेले मसाले भाजून घेत आहोत. यात 20 ग्राम हिरवी वेलची, बडीशेप टाकू आपण 50 ग्राम, मेथी दाणे 20 ग्राम, मोहरी 30 ग्राम, जिरं 50 ग्राम. थोडंसं हे परतून घेऊ आपण कोरडंच. आता हा मसाला थोडासा भाजत आलाय की यामध्ये आपण 100 ग्राम शहाजिरं टाकणार आहोत आणि 100 ग्राम खसखससुद्धा टाकायची आहे. या मसाल्याला जास्त वेळ लागत नाही भाजायला, त्यामुळे हे बाकीचे मसाले भाजत आल्याच्या नंतरच टाकायचे. आता हे मसाले भाजत आले की यामध्ये आपण एक हिंग आपलं हे जायफळ घेणार आहोत आणि त्याचे बारीक असे तुकडे करून यामध्ये टाकणार आहोत. आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये. हे 50 ग्राम हळकुंडसुद्धा घेतले आहेत, ते सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत. म्हणजे फोडून घ्यायचं
काय होतं, कधी कधी मसाला बारीक करता वेळेस ते गिरणीवाले किंवा कांडप यंत्रावाले सांगतात हळकुंड बारीक तुकडे करून आणा, म्हणून आपण आधीच तुकडे करून तळायचा आहे तेलामध्ये. आता हा मसाला भाजून झाला आहे. इकडे मी हळकुंड बारीक करून घेते, असं फोडून घ्यायचं आहे. हळकुंड आणि हे हिंगाचे जे मोठे खडे आहेत ते सुद्धा आपल्याला बारीक करून तेलावर तळायचे आहेत. आता तेल टाकून घेते या कढईमध्ये. आपल्याला खडा हिंग आणि हळकुंड तळून घ्यायचं आहे छानपैकी. तर इथे मी हा 50 ग्राम खडा हिंग घेतलाय. व्यवस्थित तळून घ्यायचा. हिंग तळून झालाय, काढून घेते या मसाल्यावरती. याच तेलामध्ये आपण हळद देखील, म्हणजे जे हळकुंड आहेत ते तळून घेणार आहोत. 50 ग्राम एवढी हळकुंड घेतला आहे. हे सुद्धा छानपैकी तळून घ्यायचं आहे. आता हळकुंड तळून तयार झाली आहे. आपण ही कढई काय करणार आहोत, साईडला ठेवून घेऊ. आणि इकडे हा एक पॅन ठेवून घ्यायचा. त्यावरती आपल्याला खडा मीठ थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे थोडंसंच होतं, तर मी साधं मीठ घेतलं आहे. म्हणजे 25 ग्राम साधं मीठ घेतलं आणि 25 ग्राम खडा मीठ होतं ते घेतलं. अगदी थोडा वेळ आपण याला गरम करून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, मसाला टिकण्यासाठी मदत होते असं केल्यामुळे. तर हे मीठ कोणतंही टाका तुम्ही, साधं टाका किंवा खडा टाका, थोडंसं गरम करून टाकायचं आहे. आता हे मीठ सुद्धा गरम झालेलं आहे. गॅस करते बंद आणि हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे. आता हे आपण भाजलेले मसाले आहेत ते सर्व अगदी गार करून घ्यायचे आणि मगच कांडून आणायचे किंवा गिरणीवरून दळून आणायचे. तर ह्या मिरच्या आणि हे मसाले अगदी गार झाल्याच्या नंतर दळून आणायचे एकत्र करून. त्यामध्ये हे मीठ सुद्धा टाकायचं आहे. आता हा संपूर्ण भाजलेला मसाला ना थंड झाला आहे आणि तो आपण कांडप यंत्रावरून कांडून आणणार आहोत. तर तुम्ही डब्यात भरून नेऊ शकता. मी इथे आता या पॉलिथिनच्या बॅगमध्ये भरून नेत आहे. ह्या मिरच्या सुद्धा यामध्ये टाकायच्या आहेत आणि दळून आणायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा मसाला मी गिरणीतून दळून आणला बघा. खूप छान असा सुगंध येत आहे किचनमध्ये. आणि तुम्हाला मी हा चम्मचमध्ये घेऊन सुद्धा दाखवते. तर याचा रंग तुम्ही पाहू शकता आणि मस्त असा बारीक दळून दिलेला आहे. तर आता आपल्याला हा वर्षभरासाठी स्टोअर करायचा आहे. तर इथे मी ही काचाची बरणी घेतली आहे. मसाला, मिरची पावडर, हळद पावडर हे जर आपल्याला वर्ष 2 वर्ष टिकवायचे असतील तर काचाच्या बरणीमध्ये भरा किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरा. प्लास्टिकच्या बरणीत अजिबात टाकू नका. या मसाल्याचा एक तर चव बिघडते किंवा रंगसुद्धा चेंज होतो. त्यामुळे मी इथे काचाची बरणी आणि या काचाच्या बरणीला आधी स्वच्छ घासून घेतलं, उन्हामध्ये सुकून आणलं आहे. कडक उन्हामध्ये मी ही बरणी वाळवून घेतली आहे. त्यामुळे आपल्या या मसाल्याला जाळं लागणार नाही आणि मसाला छान वर्ष 2 वर्ष टिकेल. तर आता हा मसाला भरण्याच्या आधी या काचाच्या बरणीमध्ये मी
असे हिंगाचे खडे टाकते, तळाशी असे टाकून घेते 2-3. याने सुद्धा मसाला खराब होत नाही. हिंग म्हणजे आता माझी आई तर काय करते, हिंगाच्या खडाऐवजी बिबे असतात ना, काळे बिबे, ते टाकते मसाला, हळद, तिखटमध्ये. त्याने सुद्धा वर्षभर हे खराब होत नाही. मी इथे हिंगाचे खडे टाकले आहेत. तळाशी टाकायचे आणि वरून हा मसालासुद्धा भरायचा आहे या बरणीमध्ये. तर ही एक बरणी भरून ठेवते आणि छोट्या बरणीत सुद्धा आपल्याला रोजच्या वापरासाठी काढून ठेवायचं आहे, म्हणजे सारखी ही बरणी आपल्याला काढावी लागणार नाही. आणि जेव्हाही त्या छोट्या बरणीतला मसाला संपेल तर कोरड्या चम्मचने मसाला काढायचा या बरणीतून. असा ह्या थोडासा भरून घेतला की काय करते मी, पुन्हा 1-2 हिंगाचा खडा टाकते अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती पुन्हा मसाला भरते. तर आता ही बरणी मी गच्च अशी भरून घेतली आहे. आता आपण या छोट्या काचेच्या बरणीमध्ये रोजच्या वापरासाठी भरून घेणार आहोत. हा मसाला ना आपण सर्व भाज्यांमध्ये वापरू शकतो. खूपच छान चव येते भाज्यांना, कुठलेही असो, सुक्या असो, रश्श्याच्या असो. तर हा मसाला तुम्ही टाकू शकता आणि एकदा केला तर 1-2 वर्ष मसाला आपल्याला पुरून जातो. तर आता ही जी मोठी बरणी आपण भरून घेतली आहे त्यावरती एक पुन्हा हिंगाचा खडा ठेवते आणि झाकण व्यवस्थित असं बंद करून ही बरणी ठेवून द्यायची आहे. तसंच आपण रोजच्या वापरासाठी सुद्धा या छोट्या बरणीमध्ये हा मसाला भरून घेतलाय. तर हा 1 किलो प्रमाणामध्ये मसाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुन्हा छानशा नवीन रेसिपीसह.